क्वेश्चन नंबर 8, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, डिफरन्शिएट म्हणलेलं आहे. आणि क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्यामधला साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 4 sin x प्लस 5 cos x डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 41. ओके, या ठिकाणी बघा क्वेश्चन ब्रॅकेटच्या बाहेर आहे साइन इनवर्स, तर मधली टर्म आपल्याला काय बनवायचं आहे, साइन बनवायचं आहे. ओके, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा. या ठिकाणी आपण 4 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 आणि 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 या ठिकाणी जर आपण काहीतरी व्हॅल्यू ठेवली, ओके, तर आपल्याला काय भेटणार, या ठिकाणी फॉर्म्युला भेटणार आहे. ओके बघा मग या ठिकाणी ह्या 4 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 41 इक्वल्स टू, जर आपण या ठिकाणी हा कॉस अल्फा ठेवला, ओके, कॉस अल्फा यानी कॉन्स्टंट टर्म ठेवली आपण. 4 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि हे काय आहे, कॉस अल्फा सुद्धा या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. आणि या ठिकाणी 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 इक्वल्स टू, या ठिकाणी जर आपण ठेवलं साइन अल्फा. मी हे असं काय ठेवतोय, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा. या ठिकाणी जर हे कॉस झालं, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असं होईल. यासाठी काय करतो मी, हे या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय मी. ओके, हे काय होईल बघा, ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, याला हे बघा, हा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा, तर याची व्हॅल्यू काय भेटते, 1 भेटते. बघा याला सॉल्व केल्यानंतर भेटते का, कॉस स्क्वेअर अल्फा. कॉस स्क्वेअर अल्फा म्हणजे 4 स्क्वेअर इज 16 डिवाइडेड बाय, इथं स्क्वेअर रूट 41 आहे म्हणजे फक्त काय भेटलं या ठिकाणी 41, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, प्लस इथं बघा साइन अल्फा 5 स्क्वेअर इज 25 डिवाइडेड बाय हे 41, दॅट इज इक्वल्स टू, या दोघांची या डिवाइडमध्ये काय आहे बघा, दोन्ही 41 आहे, हे 41, या दोन्हींची बेरीज करा, 25 प्लस 16 दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू 41 अँड दॅट इज इक्वल्स टू 1 येते. ओके, या ठिकाणी म्हणजे आपण ठेवू शकतो या व्हॅल्यू ज्या आहेत ते. ठीक आहे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा या दोघांची जर बेरीज केलं, स्क्वेअर केला, तर याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू काय आहे, 1 आहे. ओके देन या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवून देऊत. मग बघा या ठिकाणी हा साइन इनवर्स, ह्याला सेपरेट लिहूत अगोदर 4 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 41 साइन एक्स प्लस 5 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 41 इंटू कॉस एक्स. या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून द्यायची, तर आपला 4 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 इक्वल्स टू कॉस अल्फा ठेवायचे आणि 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 इक्वल्स टू साइन अल्फा ठेवायचे. ठीक आहे, साइन इनवर्स या ठिकाणी हे टर्म अगोदर लिहितो मी, हे साइन एक्स, हे टर्म हा कॉस अल्फा प्लस कॉस एक्स 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 इक्वल्स टू साइन अल्फा. ओके, फक्त काय केले मी या ठिकाणी साइन एक्स इथं लिहिले, हे कॉस एक्स जे आहे इथं लिहिले, आणि याच्या बरोबर 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 जे आहे इक्वल्स टू काय आहे, साइन अल्फा आहे, आणि 4 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 इक्वल्स टू काय आहे, कॉस अल्फा. या ठिकाणी मी सबस्टिट्यूट केलेला आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे बघा, साइन ऑफ ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी इथं सबस्टिट्यूट करूत. काय होईल बघा मग, हे टर्म साइन इनवर्स ऑफ साइन एक्स, या ठिकाणी याला ए कन्सिडर करूत, याला बी कन्सिडर करूत, हे ए आणि हा बी. ओके, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आपल्याला हे साइन ऑफ ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी दॅट इज इक्वल साइन ऑफ ए प्लस बी. ए म्हणजे आहे एक्स प्लस बी म्हणजे आहे अल्फा,
या ठिकाणी हा साइन इनवर्स साइन कॅन्सल झाला राहिलं का, या ठिकाणी मग एक्स प्लस अल्फा राहिला. ओके, हे झाली व्हॅल्यू y इक्वल्स टू एक्स प्लस अल्फा. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर या ठिकाणी बघा मग dy बाय dx इक्वल्स टू, या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा दॅट इज इक्वल्स टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 प्लस अल्फा म्हणजे आहे या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आहे. ओके, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय होतं या ठिकाणी, याचा डेरिव्हेटिव्ह येतो g. मग आपला आन्सर काय भेटला या ठिकाणी, dy बाय dx इक्वल्स टू, हे भेटलं आपल्याला 1. क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे, कॉस इनवर्स स्क्वेअर रूट 3 कॉस एक्स डिवाइड बाय 2 मायनस साइन एक्स. ओके, हा क्वेश्चन दिलेला आहे. तर या ठिकाणी अगोदर काय करू, त्याला आपण सेपरेट टर्म मध्ये लिहून घेऊ. दॅट इज इक्वल्स टू हा कॉस इनवर्स स्क्वेअर रूट 3 डिवाइड बाय 2 कॉस एक्स मायनस, इथं काय आहे, काही नाही म्हणजे 1 आहे, 1 डिवाइड बाय हे 2 साइन एक्स. ओके, मागच्या टर्म मध्ये काय होतं, 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 41 होतं. ओके, अशा टर्म होते, त्या ज्या आहेत आपल्या टेबलमध्ये नव्हत्या, पण ह्या जी टर्म आहेत त्या टेबलमध्ये आहेत का बघा, साइन आणि कॉसच्या. बघा साइन हा कॉस, झिरो 1/2 1/√2 √3/2 1 1 3/2 1/2 आणि 0. ओके ओके, या दोन व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करतो आपण. कॉस इनवर्स स्क्वेअर रूट 3/2 स्क्वेअर रूट 3/2 इक्वल्स टू काय ठेवते ते आपलं कॉस π/6 कॉस एक्स मायनस 1/2 इक्वल्स टू sin π/6 into sin x. That is equals to cos inverse cos A cos B minus sin A sin B. Okay, that is cos of A plus B π/6 plus x. या ठिकाणी A म्हणजे π/6 आहे, B म्हणजे काय आहे, x आहे. ओके, या ठिकाणी हा कॉस इनवर्स कॅन्सल झाला, राहिले काय ठिकाणी बघा x प्लस π/6, हे y इक्वल्स टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय भेटेल आपल्याला बघा, या ठिकाणी dy/dx इक्वल्स टू, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ π/6 दॅट इज इक्वल्स टू, x चा डेरिव्हेटिव्ह आला 1 π/6 कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. दॅट इज dy/dx इक्वल्स टू काय भेटलं मग 1. काय आहे क्वेश्चन नंबर 3, साइन इनवर्स कॉस स्क्वेअर रूट एक्स प्लस साइन स्क्वेअर रूट एक्स डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 2. ओके, हा साइन इनवर्स 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 2 कॉस स्क्वेअर रूट एक्स प्लस 1/√2 साइन स्क्वेअर रूट एक्स. ओके, बाहेर साइन आहे म्हणजे मधली टर्म काय झाली पाहिजे, साइन झाली पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा इथं आपल्याला ठेवता येईल साइन, ठेवता येईल इथं, या ठिकाणी ठेवता येईल आपला कॉस. ओके, तर या ठिकाणी आपण ठेवून देऊ बघा साइन π/4 साइन 45, त्याची व्हॅल्यू किती आहे 1/√2 आहे, हे 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 2 आणि कॉस π/4 दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू 1/√2. ठीक आहे, या दोन व्हॅल्यू इथे ठेवून देऊत आपण, आणि ह्याचा जर स्क्वेअरिंग केला, ओके, ह्याचा जर स्क्वेअरिंग केला तर आपल्या ह्याची व्हॅल्यू 1च भेटते. ओके, दॅट इज इक्वल्स, या ठिकाणी ठेवून देऊत. मग
साइन इनवर्स, या ठिकाणी साइन पाय बाय 4 कॉस स्क्वेअर रूट एक्स प्लस या ठिकाणी कॉस पाय बाय 4 साइन स्क्वेअर रूट एक्स, दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स. बघा या ठिकाणी हा साइन ए झाला कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि दॅट इज इक्वल्स टू साइन ऑफ ए प्लस बी. ओके, हे साइन ऑफ ए इज पाय बाय 4 प्लस बी इज स्क्वेअर रूट एक्स. या ठिकाणी हा साइन इनवर्स कॅन्सल झाला. या ठिकाणी शिल्लक काय राहिलं बघा मग, y इक्वल्स टू एक पाय बाय 4 प्लस स्क्वेअर रूट एक्स, तर स्क्वेअर रूट एक्स अगोदर लिहितो मी, स्क्वेअर रूट एक्स प्लस पाय बाय 4 डिफरन्शिएट y with respect to x dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू अगोदर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 दॅट इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स प्लस पाय बाय 4चा डेरिव्हेटिव्ह 0. That is required answer is dy by dx equals to 1 divided by 2 root x. Question number 4 बघा या ठिकाणी cos inverse 3 cos 3x minus 4 sin 3x divided by 5 आहे. ओके, याला सेपरेट लिहून घेऊ अगोदर. cos inverse 3 divided by 5 cos 3x minus 4 divided by 5 sin 3x. ब्रॅकेटच्या बाहेर आहे cos. ओके, तर मधल्या टर्मला काय करूत आपण, कॉसचा फॉर्म्युला तयार करूत. ओके, बघा या ठिकाणी अगोदर हे 3/5 इक्वल्स टू कॉस अल्फा ठेवलं आणि 4/5 इक्वल्स टू साइन अल्फा जर ठेवला आपण, या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, स्क्वेअरची बेरीज 1 आली पाहिजे. बघा येते का, हा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इक्वल्स टू 1 आलं पाहिजे. ओके, कॉस स्क्वेअर अल्फा बघा 3 स्क्वेअर इज 9 डिवाइडेड बाय 25 प्लस 4 स्क्वेअर इज 16 डिवाइडेड बाय 25 दॅट इज इक्वल्स टू 16 plus 9 that is also equals 25 that is equals to 1 येते. ओके, म्हणजे आपल्याला ठेवता येते. याचा जर स्क्वेअर केला आपण, ओके, तर त्याची व्हॅल्यू काय भेटते, 1 भेटते. दॅट इज इक्वल्स टू कॉस इनवर्स 3/5 3/5 इज कॉस अल्फा इंटू कॉस 3x मायनस 4/5 इज sin alpha into sin 3x that is equals to cos inverse. याला काय करू आपण, हे सुरुवातीला लिहू फक्त cos 3x cos alpha minus sin 3x sin alpha. या ठिकाणी बघा हा cos या टर्मला आपण कन्सिडर करू a हा b, हे बघा ए आणि हे अल्फा, हे 3x म्हणजे ए कन्सिडर केलं आपण, अल्फा म्हणजे बी कन्सिडर केलं, तर कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी दॅट इज इक्वल्स टू कॉस ऑफ ए प्लस बी दॅट इज इक्वल्स टू कॉस इनवर्स कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी दॅट इज इक्वल्स टू कॉस ऑफ ए प्लस बी. कॉस ऑफ ए इज 3x प्लस b इज अल्फा. या ठिकाणी हा कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल झाला, राहिलं काय ठिकाणी बघा मग 3x प्लस अल्फा y इक्वल्स ठिकाणी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस
डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा दॅट इज इक्वल्स 3x चा डेरिव्हेटिव्ह हे 3 प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे dy/dx इक्वल्स टू काय भेटलं आपल्या या ठिकाणी हे भेटलं 3. क्वेश्चन नंबर 6 आठव्यामधला 6वा क्वेश्चन बघा. कोसेक इनवर्स 10/6 साइन 2 to the power x मायनस 8 कॉस 2 to the power x दिलेला आहे. ठीक आहे, हा साइन इनवर्स. ओके, कोसेकला कशामध्ये दिलं आपण साइन मध्ये दिलं. त्याचा जो अँगल आहे तो काय करायचं 1/बाय करायचं. साइन इनवर्स हे 6 साइन 2 to the power x मायनस 8 कॉस 2 to the power x डिवायडेड बाय हे 10. जे टर्म न्यूमरेटर मध्ये होते ते डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि डिनॉमिनेटर मध्ये टर्म काय जाईल न्यूमरेटर. मग याला आपण सेपरेट करून घेऊ. आता या ठिकाणी हा साइन इनवर्स सेपरेट काय 6 डिवायडेड बाय 10 हा साइन 2 to the power x मायनस 8 डिवायडेड बाय 10 कॉस 2 to the power x. ओके, इथपर्यंत झालं. आता या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे साइन इनवर्स आहे, तर मधली टर्म काय करायची आपल्याला साइन बनवायचं आहे. ओके, साइन बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा. मग इथं पाहिजे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, हा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 6 डिवाइड बाय 10च्या ठिकाणी काय ठेवायला लागेल आपल्याला कॉस ठेवायला लागेल. ओके, हे बघा 6 डिवाइड बाय 10 इक्वल्स टू हा कॉस अल्फा ठेवतो आपण आणि 8 डिवायडेड बाय 10 या ठिकाणी ठेवतो आपण साइन अल्फा. या दोघांची बेरीज जी आहे स्क्वेअरची बेरीज किती आली पाहिजे 1 आली पाहिजे. बघा येते का हे 6 स्क्वेअर इज 36 डिवायडेड बाय 10 स्क्वेअर इज 100 प्लस 8 स्क्वेअर इज 64 डिवायडेड बाय हे 100 दॅट इज इक्वल्स टू हे 100. ओके, 64 प्लस 36 दॅट इज इक्वल्स टू 100. ओके, दॅट इज इक्वल्स टू 1 म्हणजे आपल्याला ठेवता येते या ठिकाणी व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करता येते. ओके, या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवून देऊ. मग साइन इनवर्स 6 डिवाइड बाय 10 इज कॉस अल्फा साइन 2 to the power x मायनस इथं 8 डिवाइड बाय 10 इज साइन अल्फा कॉस 2 to the power x that is equals to साइन इनवर्स. हे टर्म जे आहे काय करूत आपण इथं सुरुवातीला लिहू त्या ठिकाणी. ओके, हा साइन 2 to the power x कॉस अल्फा मायनस कॉस 2 to the power x इंटू साइन अल्फा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ ए प्लस बी. ए म्हणजे आहे 2 to the power x 2 to the power x हे मायनस अल्फा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी दॅट इज इक्वल साइन ऑफ ए मायनस बी. हे साइन इनवर्स कॅन्सल झालं तर काय भेटलं बघा आपल्या ठिकाणी 2 to the power x मायनस अल्फा हे y इक्वल्स टू. तर डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x काय भेटेल या ठिकाणी dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 to the power x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा दॅट इज इक्वल्स टू 2 to the power x म्हणजे a to the power x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज हे 2 to the power x इंटू हे log 2 मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 0 दॅट इज dy बाय dx equals to 2 to the power x into log 2. हे असेल आपलं रिक्वायर्ड